लाडक्या बहिणीनंतर यांना आनंदाची अपडेट आहे। एक म्हणजे विधवा महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच दिव्यांग लाभार्थींसाठी आनंदाची खुशखबर। त्यांच्या खात्यावरती सुद्धा पैसे लवकरच खात्यावरती येणार आहे। 3 शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेले आहे। ही आनंदाची अपडेट आपण 3 GRच्या माध्यमातून पाहणार आहोत। जे विधवा महिला आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत, दिव्यांग लाभार्थी आहेत, ज्यांना मासिक पेन्शन योजना भेटते, त्यांच्यासाठी खुशखबर। व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। चला तर आजच्या व्हिडिओला सुरू करूया। सर्वात प्रथम पहा, केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना सन 24-25 या आर्थिक वर्षातील माहे एप्रिल 2024 ते मार्च 2025 करिता अनुदानाचे PFMS प्रणालीवर वितरण करण्याबाबत पहा। जी काही वृद्धाप निवृत्ती वेतन योजना असते, यासाठी 24-25 या सालासाठी हा जे का अनुदानाची रक्कम आहे ते खात्यावरती वर्ग करण्यासाठी शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे। 17 डिसेंबर 2024 रोजीचा ज्यांना मासिक पेन्शन योजना भेटते त्यांच्यासाठी हा महत्त्वाचा GR आहे। केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन 24-25 यासाठी अंमलबजावणीसाठी रुपये 500 कोटी इतकी अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली आहे। मंजूर अर्थसंकल्पीय तरतुदीमधून 300 कोटी इतका निधी वित्त विभागाने मान्यता दिलेली आहे आणि ते खात्यावरती जाणार आहे प्रत्येक जिल्ह्याच्या, आणि त्यानुसार जे काही लाभार्थी यादी आहे त्यांच्या खात्यावरती हे मासिक मानधन जे काही वेतन आहे ते मिळणार आहे। तर ते पाहू शकता, जिल्ह्यानिहाय हे यादी आहे। प्रत्येक जिल्ह्याला रक्कम देण्यात आलेली आहे, विभागानुसार रक्कम सुद्धा देण्यात आलेली आहे। आता पहा, लाडक्या बहिणीमुळे जर हे कोणते लाभार्थी वंचित राहत होते त्यांच्यासाठी अनुदान भेटेल का, ही शंका तुम्हाला भासत होती, पण पहा शेवटी तुमच्या या अनुदानाची रक्कम वर्ग करण्यात आलेली आहे। आता ही झाली राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना। आता पुढील 2 योजना कोणत्या आहेत ते पहा। त्याचप्रमाणे पहा, केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना 24-25 सालासाठी PMS प्रणालीद्वारे वितरण करण्याबाबतचा हा सुद्धा शासन निर्णय आहे, आणि इथे सुद्धा पहा 30 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात येणार आहे प्रत्येक जिल्हावाईज खात्यावरती। त्यानंतर प्रत्येक लाभार्थ्याच्या खात्यावरती हे पैसे मिळणार आहेत। याचा अर्थ आता आपल्याला मार्च 2025 पर्यंतचं जे काही वेतन आहे ते तुमच्या खात्यावरती सुरळीत भेटणार आहे, यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। त्याचबरोबर पहा, केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना सन 24-25 या वर्षातील माहे एप्रिल ते मार्च 25 करिता अनुदानाचे PFMS प्रणालीवर वितरण करण्याबाबतचा हा सुद्धा शासन निर्णय आहे 17 डिसेंबर 2024 रोजीचा। तर पाहू शकता, यामध्ये पहा 4 कोटी 48 लाखाची तरतूद करण्यात आलेली आहे। जिल्हानिहाय यादी सुद्धा सोबत जोडलेली आहे। प्रत्येक जिल्हावाईज तालुक्यांच्या खात्यावरती तहसीलदारांच्या पैसे जोडले जातील, आणि त्यानंतर ते जे काही लाभार्थी आहेत त्यांच्या खात्यावरती हे पैसे वितरण केले जाणार आहेत। म्हणजेच आपल्याला मार्च 2025 पर्यंतचा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। आता पहा, मनात शंका होती, लाडकी बहीण योजना शासनाने आणलेली आहे आणि यातच पैसे केलेले असतील तर आमचं अनुदान भेटेल का, तर नक्कीच तुमचं अनुदान हे भेटणार आहे। यासाठी हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय होता। आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका। तसेच आपल्या काही अडचणी असतील, कमेंट सेक्शनचा जरूर वापर करा। पुन्हा भेटूया नेक्स्ट महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन। जय हिंद, जय महाराष्ट्र।